ऐसे शिव विष्णू बोलता येणीकडे राक्षस समस्त वीरभद्र पावली झुंजत धनुष्य बाण ढवळूनिया परी तो प्रतापी भद्र जाती एकटा झुंजतो सर्वाप्रती नाना शस्त्र अस्त्र कृती निवारिती बलिष्ठ ऐसे वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण एक वेळी बांधले चंदना एकीकडे शिव विष्णूनी स्तुती सृष्टी विद्या गोरक्ष तुष्ट होता गोरक्ष जती वाता कृष्ण अल्प युक्ती भस्म चिकोटी रणकंदना प्रती फेकुनिया तसे तेने दानव वीरभद्रासहित मयी पडिले नीचे स्थित श्वासे श्वास स्फोडणी समस्त प्राणरहित झाले ते सबळा स्त्री वाता कृष्ण ठाऊक नव्हती देवदानव कारण परिणातपंती ते येऊन प्रसन्न झाली कृपेने आसो वीरभद्र दानव समस्त रणी निमाले प्रतापवंत त्यावरी गोरक्षे जलपुणी अग्निशस्त्र सकल केले भस्म देणे यावरी पुढे पंचानना वेचले अति मोहाने ते पुढील अध्यायी सकळ कथन श्रोती आणि ऐकावे परम साधन योजनी चित्ती पाठ तोटुनी वक्तव्या प्रती भला भला म्हणून युक्ती श्रोते करते कृपे परमावधाना योजनी चित्त वक्ता झाला दुंडी सुत नर हरे मानो नाम जाप संत सेवे अनुसरला स्वस्ती श्री ग्रंथ भक्ती कथा सार समस्त गोरक्ष काव्य किमया